काय हे बा मग आई येते खाली वरते मग कसं करा मग असं नाही करायचं. भोगले तू बाहेर तिकडे फिरायला लागली ना. नाही म्हणती होती पिऊ ड्रेस काढ बाळा. हा इकडे पिऊ आहे बघा ड्रेस काढ. बघा कोमलला माझ्यासाठी बनवलेले आहे मुळ्याचे पराठे. परी तुला आवडलेत का ग? छान झाले का? आजी उठून बसली बाबा. आजी नमस्कार करा बरं. नमस्कार. बरं वाटतंय का आता? हा बरं वाटतंय. आता जेवण टायमर करा. हे बघा ही पिऊ तुम्हाला दिसतीये का? चकाचक झालेली आंघोळ करून. आता तुम्ही म्हणू नका पिऊ कशी दिसते म्हणून. अरे 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 हाय कर एकदा हाय कर. टिट्ट्या म्हण टिट्ट्या. हा हा कोमल आज आईनं काय बनवलंय माहिती तुला? काय बनवलंय? स्नॅक्स. तुला एक गंमतीची गोष्ट सांगू का? चल तुला दाखवतो. चल ना. हा ना चल ना. हे बघ. परी 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 हे बघा. हे झाले हे स्नॅक्स आम्हाला बनवायचे होते बरोबर. आईने हे काय बनवलं? काय बनले ते? याचा शेप झाला शंकरपाळ्यासारखा. आता ही व्हिडिओत काय दाखवा तुम्ही सांगा. परी 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 तू लांब व्हा. ह्या परीने रेषा मारल्या बघा याच्यावर. कितीच वात्रट पोरगी झाली ही. पटकन नीट करे. चल लवकर आता कर लवकर नीट. खायचंय तुला? अंदर घे. माग ना तोंडानी. अजून काही वेगळा शेप देता येतं का मॅडम तुम्हाला? येईल का? हे रेसिपी शूट चालू आहे आणि आता मी कोमलकडे ना कोमल म्हणे मुली के पराठे अब भी बनाती हूँ ते हिंदी चालू केलेलं आहे आणि मराठी ऑलरेडी आईचे चॅनल आहे म्हणून ते हिंदी चालू केलेलं आहे. आणि इकडे कार्टून तुम्ही तुला खायचं तर खा. तिला कशाला द्यायला लागली तू? मला खायचं म्हणे याच्या ते तोंडात घालायला लागली तिकडे जाऊन. तर हे मुलीचे पराठे बनवायचे आहेत आणि त्याला जरा वेळ आहे. हे पटकन दिशा आवरून घे कोमल. लगेच आपण व्हिडिओ बनवायचा. हे थोडे अजून पतले पाहिजेत माहिती का? हा आता पतले कर तू. चहा सब खायला मग झाली. चला आवरा लवकर. इकडे चल दर्जा उघड. का काले वाटत आहे? आणि इकडं बघा कोमलला माझ्यासाठी बनवलेले आहे मुळ्याचे पराठे. परी तुला आवडलेत का ग? छान झाले का? आजी उठून बसली बाबा. आजी नमस्कार करा बरं. नमस्कार. बरं वाटतंय का आता? हा बरं वाटतंय. आता जेवण टायमर करा. हा हा म्हणते बाबा आजी जेवण काही टायमर करत नाही. या इकडं मुळ्याचे पराठे खाण्यासाठी खूप छान झालेले आहेत आणि आता मी टेस्ट करणार आहे. पिऊ घे बेटा. चल बेटा खाना खाना. चलो आहे तू खाना. दर घे पिऊ. मुली के पराठे लो. चलो चला मित्रांनो मी हे सगळं खातो आणि मग तुम्हाला भेटतो. कलर असा बघ जो चांगला सूट होईल. हा घेते का मग? पर्पल कलर में बताओ. प्राइस बघा. 1400 रुपये. कपडे कसे कसे वाटायले याचे? गोळा होता ये नंतर. परी राहू दे परी. हे कपडा गोळा होता नंतर. हा ना. हा बघा कसं वाटतंय. उलटा कसं टाकलं का सरळ टाकून झाला.
ये कांच वाली मत बताओ. वाईन कलर मत वो सेम है क्या? वाईन कलर मिळते आपल्याला. ओढणी पण याची ही वाईट आहे कोमल. हा बघ नाही तर तो बघ. तोच बघ. हा नको वाटतं. हा हा पडतो आपल्याला 1600 रुपयांना. तो पडतो 1100 रुपयाला. हा चल याच्या स्लीव्स कधी लावून भेटन? लावून द्या मग याच्या स्लीव. आजी पालकची भाजी बनवली मी खाते आता. तू काय पेली आहे? पाणी झाडायचं. पाणी पेली का? एक पोळी भाजी ही आत्ता उठली बघा. एक पोळी भाजी खाई ना गोळ्या घेईन. हा तेवढं नारळ पाणी पिऊन घ्या आता. हा हा आजीला थोडं बरं वाटतंय आता. आणि इकडचा पसार बघू नका कारण घरामध्ये काम चालू आहे. हा आणि हे बघा ड्रेस दाखवायची तुम्हाला कोणाला काय काय आणलं तर. ड्रेस पाहिजे नाही? आय दादा कुठे गेले? मानवरेल बोलायचं नाही. मानवरेल अजिबात बोलायचं नाही. हा कट्टी घेतली. हो आम्हाला सोडून गेली ना तू. आम्हाला बोलायचं नाही. घे पटकन पिऊन घे चल. सर्दी झाली तर आम्हाला सांगत नाही. नारळ पाण्याने सर्दी होती मला आज कळालंय मित्रांनो. काय सांगू तुम्हाला मी. पिल्ली आजी पिऊला ड्रेस घालून ग्लासात दिलाय ना. हे दाखवून तुझा ड्रेस. हे बघा. आमच्या पिऊचा ड्रेस दाखव पिऊला. ते सानूचा ड्रेस शिवून द्या तिला. पिऊ मला ना कोणता ड्रेस आहे? सानूची ना ड्रेस. हा माझं ते. हे पसले तू लाडकं माझं टिक्कू माझ्या जवळ राहते. पिऊ तो ड्रेस घालून दाखव बाळा तू एकदा. मी बोलणारच नाही ना. अरे तुला लहान होऊन काय रे तुला पाहिजे ड्रेस. हा ना हे पाहा चालू. नाही घालत. लांब घालून पाय पिऊला एकदा कसं दिसतो त्यो. ते ऋतूला बघ बरं घालून एकदा. लहान होतं बघ. दिली काय वा? चला एकदा ड्रेस घालून दाखव तुम्हाला ह्या. हे बघा ऋतू तिकडचं स्टिकर काढ एक सॉफ्ट टच स्टिकर बघा हे लावलेले आहेत. हा, हिचे पण काढ. संक्रांतीचे कपडे नाही आता. पिऊ नीट कर ना कपडे तिचे अशी केली की काय ड्रेस घाले संक्रांतीला? पॅन्ट नीट कर. नको बोलते. आणि ऋतू बघा ऋतू इकडे बघ. तू पळायला गेली लांब लांब. हाय बेटा इकडे बघ माझ्याकडे बघ. मम्मा पडशील आणि पुढे शूज काढायचं नाही आज ठाण मांडलेले. शूज काढायचे का नाही तुला? नाही. हे बघा. नाचून वाव पिऊ तू खूप सुंदर दिसतेस ग बाई. दाखव, नाचून दाखव. चल. दोघीपेक्षा भारी परीचा. हा, परीचं खूप- परीचा प्युअरचं नाही एवढं भारी. माझ्या बाईचं भारी आहे. परीला जीन्स आणि एक टॉप आणलेला. परी घालून दाखव. हा. कोमल हिचा तुझा ड्रेस दाखव एकदा त्यातला. तुझा ड्रेस दाखव. तिथं काढलं मी. अरे 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 ते ठेवून द्या. अरे ते दीदीचं आहे. हा. चालू दे. गेलं बाळा. तू सॉक्स काढ, बूट्स काढ. सांग कोण छान दिसतंय आता. ऋतू. ऋतू छान दिसायली. ऋते मग सबसे पहले तू छान दिसायली एवढी. नजर काढायला. नाचून दाखव बाप्पाला. चला नाचून दाखव एकदा. नाचून दाखव. हे बघा हे बाहुली फ्री भेटली तिच्याला. बाई. हत्ती दे, हत्ती दे, हत्ती. हत्ती कोणाला पाहिजे? पोपट कोणाला पाहिजे? पोपट आईला दाखव. पिऊ आईला दाखव पोपट दाखव आईला. ना ते आपल्या घरात होतं तसं. इकडं ग आपल्या घरात होतं ना तसं. म्हणून आणलं. पोपटा पोपटा नाच रे तुझे पिल्ले. काय सांगू? हे पाणी पाणी सांग. पाणी पेलच नव्हतं ना तिने. उतावळी नवरी. गुडघ्याला बाशी घाशी गच्च झाली. लाज तर लई लागते बाप्पा बाप्पा. नाही बाबा तुम्हाला काय सांगू तुम्हाला. आता आता आमच्या सोबत येणार नाही घरी थांबणार आहे ते आता. उद्या हा, गायला पुरी- जायला टाका. पुरी हो, पा- भाऊ. हा. दरबारी आहे, पिऊ. मोठा होतं ना बटन त्याला मोठं होतं ना ग? विचारलं नाही वाटतं. तर हे बघा हे कोमलचा ड्रेस. कोमल दाखव एकदा. एकच ड्रेस आणलाय आम्ही कारण की 2 ड्रेस जे आहे ते जयपूरहून आणलेले ते शिवायला टाकलेले.
तरी तिला ड्रेसची अपेक्षा आहे. बघा पहिले हे बघून घ्या, म्हणजे त्या तारीफची अपेक्षा असते, माझी तारीफ केली पाहिजे पप्पानी. हे बघा कसा दिसतोय, लांब जरा लांब व्हा लांब. हा सांगा कसा दिसतोय. चल इकडं. परीनं पहिल्यांदा तिच्या आयुष्यामध्ये जीन्स घेतलेली आहे ना का हो. अशी. मला शर्ट पॅन्ट आवडतो. हो हा, छान. त्याला ढिल्ली वही आला. आवडतं. बेल्ट आणला. बेल्ट आणलं लागेल त्याला. ते लेबल सगळे काढून टाका मागचे आता. हे बघा परी पिऊ पायाला लावा लागली. हे बघा चिटका लागली. काय पिवडे रीती गेली. खाली त्या सापडा लागली. पोपट गेला खाली. काढा आता कपडे. काढा. चल इकडे. मी पण नाही देत. हिने काढी. कोमल तिला इकडे लॉटरी तिला. ही माझी शर्ट नाहीये. छान छान दाखव ग चली गाडी वेगळी. ड्रेस दाखव. मामा कपडे काढून. तर हा ड्रेस फायनल केलेला आहे बघा. तुम्हाला सांगितलं होतं ना, तो ड्रेस 1600चा होता, हा ड्रेस 1100चा होता. तर आम्ही 1100चा ड्रेसच फायनल केला, कारण कुठंतरी थोडंफार बार्गेनिंग आहे आमच्यामध्ये. ड्रेसली सांगायला लागला ना. कोमल तुला सांगू का, तो ड्रेस तो हाफ बाई आहे का, हाफ स्लीव आहे ना तो. स्लीव कशा लावल्यात बाबा. मग ते ट्राय करून बघायचं तुला येतोय का नाही तो. मस्ती ड्रेस आहे माझा. हम्म. चला काढा बरं कपडे, काढा पटकन चला आता. आणि काढ. काय काढते. हे बा मग आई येते आणि खाली वरते, मग कसं करा मग. असं नाही करायचं. ए भोगले तू बाहेर तिकडे फिरायला लागली ना. नाही म्हणती होती. पिऊ ड्रेस काढ बाळा. हा इकडे पिऊ आहे बघा, ड्रेस काढणार ती. तिला सू आलेली कोमल ताई. आजी पेली का हा पिली. कोमल ताई पिली. चल ये बा इकडे. काढ काढ तिचे ड्रेस काढ पहिले. कोमल पहिले ड्रेस काढ. तिचे कपडे. हे बघा ही पिऊ तुम्हाला दिसतीये का, चकाचक झालेली आंघोळ करून. आता तुम्ही म्हणू नका पिऊ कशी दिसते म्हणून. अरे 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 हाय कर एकदा हाय कर. टिट्ट्या म्हण टिट्ट्या. हा हा परत एकदा म्हण टिट्ट्या म्हण. पप्पा 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 काय तित्या तित्या कुठे झोपला म्हणा. तित्या झोपला. तर आमच्याकडे थंडगार वारं सुटलेलं आहे. आम्ही उन्हाला येऊन बसलो बघा. काय करणार बाबा, लय थंडगार वारं सुटलेले. नाही बेटा नाही 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 इकडे चल. ते हलू नाही नुसतं कुटाने करे ती. काय करायचं सांगा बरं. तुम्ही काय करा माहिती का, पिऊला किंवा ऋतूला अशा दोघीपैकी एकीला घेऊन जा बरं 15 दिवसासाठी तुमच्या घरी. हां आमचं थोडं टेन्शन तरी कमी होईल. आता जाळीकडे जाईन, पकड तिला. नको ना बा, ते लोकांनी सगळं एक घुसलं का डायरेक्ट दवाखान्यात पळावं लागल. हां आणि हे बघा इकडं थोडी आईने हे लावले जाऊ. इकडे आले का इकडे आले इकडे हे आले बघा. इकडे. आता हे कशाचे काढायला आत्या आणून दिलेलं आय थिंक आहे ना. हां हे बघा याला आलं बघा दिसतंय का? हे बघा. लांब हो बेटा. आणि हे बघा हे आपले जास्वंदीची 2 झाडं कशी झालेत. जास्वंदीचे त्या आत्यावाले असू दे ना मग. पांढरा जास्वंद आहे म्हणे. याला 2 दिवस पाणी टाकू नका, पाणी काढून टाका. ते बघ ते पाणी मध्ये शेवळ व्हायला लागलंय. हा काय काढून छिद्र नसेल त्याला पाणी जायचं. अरे ते खेळायला लागली काय कपड्यांसोबत. अगं तिकडे पड. ते लागन तुला. इकडे चल. अगं एवढी भयानक झाली नाही पोरगी, ऐकायला बी तयार नाही आता. काय 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 कोणती भाषा बोलती तू. कपडे 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 काढ म्हणती. हा, पाहिजे कपडे तू वाळू घाल. चल वाळू. वाळू घालती तू. पुसून काढा. हा पुसलं बर का. झटकलं. हा म्हण टिट्ट्या म्हण एकदा. टिट्ट्याला आवाज दे. आवाज दे टिट्ट्याला. पप्पा म्हण पप्पा. काय आई नाही म्हणत ती. मनात आलं तर म्हणते, नाही तर म्हणत बी नाही. शांभवी. आता वाजलेले आहेत बघा 12 वाजले. 12:15 झालेत. आणि 12:15 वाजून पण आता ऊन म्हणजे चांगलं वाटलं. हा थंडी वाजायला लागलं घरामध्ये. आमच्या सोलरचा प्रॉब्लेम थोडा सॉल्व्ह झालेला. ही जाळी काढून ठेवावी लागते दिवसभराची. त्यानंतर तिकडं पाणी गरम होतं नाही का. आता जवळपास 6-7 जणांना पाणी मिळायला लागले. 7-8 जणांना. बाकी पोरींना तर गॅसवरच गरम करावं लागतं अजूनही. काय करणार, ह्या सगळा प्रॉब्लेम चालूच राहणार आहे. हां माझा पण गळा बसलाय.
या थंडीनं आजकाल लय प्रॉब्लेम झालेला आहे, मला काही समजायला काय होतं तर पोरीला बी खोकले सर्दी सगळं चालूच आहे. आणि जिम जॉईन करून आता 1 महिना होत आलेला आहे आणि डाएट थोडाफार फॉलो करतो आहे. तर आता जवळपास 2-1 किलो कमी झालं आहे वजन. अजून कमी करायचा प्रयत्न चालू आहे, पण बघू काय होतं. तर थोडं अजून जास्त कमी करावं लागणार आहे. आणि पिऊमुळं कोमलला पण जिमला जाता येत नाही, ती पण आली असते माझ्यासोबत. काय असतं ना, तोंडावर तावा ठेवावा लागतो खाण्याचा, तेव्हा ते वजन कमी होतं. पण ते काय करणार, खाणं नाही बंद करू शकत ना. माझ्या आवडीचं सगळ्यात जास्त गोड आहे, मला गोड खूप आवडतं. पण मी आता या दिवसात खूप कमी केलेलं आहे. कमी म्हणजे खूपच कमी. आता तुम्हाला काय सांगतोय, परवा दिवशी मी गाजर हलवा करायला सांगितलं को मला, मोजून 2 घास खाल्लेत. काय तोंडाला सगळं चांगलं वाटतं खायला, पण त्याचे परिणाम वजन वाढतात. बरोबर आहे की नाही? आणि या सगळ्या गोष्टीचाच विचार करून जरा ही ढेरी जर आतमध्ये गेली ना तर जरा बरं होईल. कारण की मग सगळे कपडे येतील. कपडे पण माझे मला टाईट होत आहे. आता सध्या येत आहे बऱ्यापैकी येत आहे. पण अजून जास्त एक्सेल साईज किंवा डबल एक्सेल साईज यायला पाहिजे परफेक्ट. डबल एक्सेल म्हटलं तर ते टाईट होऊ लागले होते. म्हणजे एवढं वजन, आणि जास्त वजन वाढलेलं पण चांगलं नाही शरीरासाठी. आणि त्याच गोष्टीमुळे हे सगळं डाएट वगैरे थोडं फॉलो करणं चालू आहे. फक्त गोड आणि बाहेरचं बंद केलं आहे खाणं. पण एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे गेलं ते खूप फोर्स करतात, मग ते 2-1 घास तरी खावंच लागतात. आणि हे कार्टून आहे का, हे झोपलं ना कोणाला करमत नाही आमच्या घरात. अरे तू पिऊ सोड, झाडं राहत नाही लांब चल 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 काय मम्मीकडे पण लय राग येतो. म्हणजे राग तर एवढ्या नाकाच्या शेंड्यावर येऊन बसलेला आहे, तुम्हाला सांगतो मी. म्हणजे बोलायची बी आता मुभा नाही आमच्या घरामध्ये आम्हाला. एवढ्या जीवाला बघ, मोजून 1.5 वर्षाची बी नाही ती अजून. एवढा राग. मारलं मम्मीला, लागलं जे मम्मीला बा डोळ्याला लागली मुंडकं तिचं. आता काय पाहिजे तू, आता काय पाहिजे तू, हो तिला दाखव कुठं लागलं दाखव. हां हसती ती. दिवसभर अशी कितीतरी ॲक्सिडेंट करते घरामध्ये. आता ते पाईप घेतला होता हातामध्ये, ते बी मारासाठी कोणाला बघत होती. पण इथं कोणी भेटत नाही ना. रितू परी त्यांना मारते ती. तर असा एकंदरीत विषय होत असतो. चला मी जातो आता कामाला जायचे, म्हणजे स्वस्त झालं थोडेफार व्हिडिओ शूट करायचे. किती दिवस लटांबळ हे करणार नाही का, लांबणार. काल पण सुट्टी घेतली होती, आज तर थोडीफार काम करावंच लागणार आहे. चला तुम्हाला भेटेन मी नवीन व्हिडिओमध्ये. जरा उन्हामध्ये बसतो थोड्या वेळ आणि लगेच निघतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका काय. आणि हो, सबस्क्राईब करा बरं का. सबस्क्राईब करत नाही आहात तुम्ही, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. चला सगळ्यांना काळजी घ्या. सगळ्यांना एकदा परत बाय बाय.